नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की ब्राह्मण ब्राह्मण समाज त्याच्या कुवतीवर आणि त्याच्या हिमतीवर आणि त्याच्या विद्वत्तेवर आर्थिकदृष्ट्या जी त्याची पात्रता आहे त्याप्रमाणे आहे काय. आणि बहुतांश ब्राह्मण समाज हा मध्यमवर्गीय आहे. दुसरं, राजकीयदृष्ट्या ब्राह्मण समाज एकेकाळी महाराष्ट्रामध्ये एकेकाळी खूप काय म्हणतात त्याला स्ट्रॉंग होता. पण कालांतराने जसं यशवंतराव चव्हाणांनी पण सुद्धा, नंतर शरद पवारांनी तर एकदमच ब्राह्मणांवर तलवार फिरवून ब्राह्मणांचं राजकीय हे नष्ट केलं. आणि मुळात ब्राह्मण या घाणेरड्या गोष्टीपासून लांब असल्या कारणामुळे त्याच्यामध्ये कोणी त्यांना चॅलेंज करायला सुद्धा गेलं नाही. आणि मग त्याच्यानंतर जे इतिहास आहे तो इतिहास आहे. म्हणजे मनोहर जोशींनी 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं काय केलं, किती इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. आणि त्याच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजे 5 आणि मधली 2.5 वर्ष सोडली तर, किंवा मधली 5 वर्ष सोडली तर मागची 5 आणि दुसरी 5 ही जी म्हणजे आत्ताची ही 2 वर्ष जी आहेत ही देवेंद्र फडणवीस काय काम करत आहेत वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे. मधल्या काळातला जो 2.5 वर्षाचा जो शिंदेंचा काळ होता त्या काळामध्येही देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्री म्हणून चांगला रोल होता. पण आज सामाजिकदृष्ट्या ब्राह्मणाची काय पोझिशन आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घटना जेव्हा बनवत होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की दलितांना आर्थिक आणि राजकीय सक्षमता तर पाहिजेच आणि हवी असायला पाहिजे, पण त्यांना सामाजिक सक्षमतासुद्धा पाहिजे. आणि हे त्यांचं म्हणणं अजिबात चुकीचं नाही. पण आज एवढं आरक्षण वगैरे सगळं काही आहे दलित समाजाकडे, पण दलित समाजाने किती त्याचा उपभोग घेतलेला आहे ह्याच्यावरच, म्हणजे हा विषय आपला आज नाही. पण आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होत चाललेले आहेत. राजकीयदृष्ट्या तर त्यांना रिझर्वेशन आहे. राजकीयदृष्ट्या एका कॉन्स्टिट्युन्सीला 25 वर्ष ते त्यांचं रिझर्वेशन आहे दलितांना. आणि त्यांची वोट बँक मोठी असल्या कारणामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या त्यांचं आज हे आहे. पण ब्राह्मण समाज राजकीयदृष्ट्या कुठेच नाही आहे. महाराष्ट्रात तर राजकीयदृष्ट्या ब्राह्मण समाज कुठेच नाही आहे. म्हणजे आता हा देवेंद्र फडणवीसांचा जो काळ आहे तो सोडा तुम्ही, पण बाकी देवेंद्र फडणवीसांनासुद्धा ब्राह्मण म्हणून नुसतं राजकारण, पण एक देवेंद्र फडणवीस आहेत, असे 10 देवेंद्र फडणवीस मंत्री असते तर आजचं काय म्हणतात त्याला, आजची महाराष्ट्राची डेव्हलपमेंट कुठे गेली असती काय. असो, त्याच्यावर कधीतरी आपण वेगळा व्हिडिओ बनवू. पण आज राजकीयदृष्ट्या एकदम झिरो पण नाही आहेत. राजकीयदृष्ट्यासुद्धा आपल्याला बऱ्यापैकी वजन आहे. म्हणजे आपण वेळ आली तर आपण राजू शेट्टीला धडा शिकवलेला आहे, चांगला धडा शिकवलेला आहे. आयुष्यात राजू शेट्टी कुठलीही निवडणूक लढवू शकत नाही. तसेच काही लोकांना आपण धडे शिकवलेले आहेत. त्यामुळे आणि काही पॉकेट्स आहेत आपले की जिथे अजूनही आपल्याला थोडंसं हे आहे राजकीयदृष्ट्या. पण आज सामाजिकदृष्ट्या ब्राह्मणांचा धिक्कार केला जातो. जो उठतो त्या ब्राह्मणांना बडवतो. दलित ब्राह्मणांना शिव्या घालणार, म्हणजे आंबेडकर हे संघ, भाजप, ब्राह्मण यांना, म्हणजे स्वतः ब्राह्मण बाईंशी लग्न केलं काय, पण ब्राह्मणांना शिव्या देणार. त्याच्यानंतर मराठा ब्राह्मणांना शिव्या देणार, OBC ब्राह्मणांना शिव्या देणार. का? सामाजिकदृष्ट्या हा आमचा धिक्कार का? आम्ही कोणाचं वाईट केलेलं आहे? मग कोणीतरी म्हणतं की आम्ही इतक्या वर्षापूर्वी, अरे तितक्या वर्षापूर्वी तुम्ही तरी काय केलेलं आहे? म्हणजे दलितांवरचं शोषण हे काय फक्त ब्राह्मणांनी केलेलं आहे? OBCचं शोषण काय? आणि आज OBC जे नेतृत्व आहे ते OBCचं काय करतायत?
छगन भुजबळांनी किती माळी वरती आणली, मुंड्यांनी किती वंजारी वरती आणले. तसं ब्राह्मणांनी फार ब्राह्मण वरती आणले नाहीत. जे ब्राह्मण वरती आले ते स्वतःच्या मेरिटवर आले. तर देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री आहे, ते मुख्यमंत्री आहेत हे स्वतःच्या कर्तबगारीवर आहेत. कुठे पैशांची बंडलं किंवा बॅगा मोजून नाही आहेत ते. आज एवढ्या सगळ्या मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये सगळं एवढं वर्चस्व एकट्या ब्राह्मणांनी ठेवणं हे सोपं काम नाही आहे. त्यामुळे मी अनेक वेळा राग येतो त्यांच्याबद्दल, कधीतरी त्यांच्या ॲक्शनबद्दल, त्यांच्या इनॲक्शनबद्दल राग येतो. पण तो राग येतो त्यांना राजकारण त्यांना तिथे जागा टिकवायची असेल तर त्यांना ते व्यवस्थित राजकारण करावं. म्हणून मी अनेक ब्राह्मणांना कायम सांगतो की अरे तुम्हाला त्याला चांगलं बोलता येत नसेल तर बोलू नका चांगलं, पण वाईट बोलू नका. आज कुठेतरी आपला एक माणूस तिथे जाऊन बसलेला आहे. तुमची मेरिटची कामं असतील तर ते 100% करतील, मीही सांगतो तुम्हाला. पण आज देवेंद्र फडणवीसच्या लेवलवर भ्रष्टाचार आहे का? आज कुठला मुख्यमंत्री असा आहे की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत? शरद पवार भ्रष्टाचाराने माखलेले आरोप आहेत त्यांच्यावर, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, काय असा कुठला मुख्यमंत्री आहे की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही? एक पृथ्वीराज चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप नाही, ते एवढं मात्र मानलं पाहिजे. पण पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतात त्याला, तो दारूच्या दुधाच्या बाटलीतली दारू आहे किंवा दारूच्या बाटलीमध्ये दूध आहे, असं काहीतरी पृथ्वीराज चव्हाणांचं वर्णन करता येईल. पण ब्राह्मण समाजा खरं तर म्हणजे आम्हाला ॲट्रॉसिटीचा कायदा नको, पण आम्हाला समजा कोणी शिव्या दिल्या, बतुरड्या, हे ते म्हटलं तर त्याला आम्हाला कुठेतरी संरक्षण पाहिजे. मग कायद्यानेच संरक्षण पाहिजे ना आम्हाला. आणि ठीक आहे, आज आम्हाला संरक्षण नाही आहे, पण आज सामाजिकदृष्ट्या आमचं खच्चीकरण होत नाही आहे. आम्ही दुर्लक्ष करतो आणि आम्ही पुढे जातो आहे. नुकसान होतं हे इतर समाजाचं होतं. आज भुजबळ साहेब त्यांनी शारदा आणि हे देवीचं वगैरे एवढा मोठा अपमान केला. आज काय झालं? 2.5 वर्ष तुरुंगात होते, पुतण्या तुरुंगात होता, मुलगा काही दिवस फरार होता. परत सून पण त्यांची ब्राह्मण आहे बरं का, असं मी ऐकून आहे. तर हा सामाजिक ब्राह्मणाचा द्वेष थांबलाच पाहिजे. कसं थांबवता येईल, काय करता येईल याच्यावर मंथन होऊ शकतं, पण हे थांबलं पाहिजे. नाहीतर काय, ब्राह्मण आज पुण्या मुंबईमध्ये कॉन्सन्ट्रेट आहेत, ते उद्या अमेरिकेत कॉन्सन्ट्रेट होतील, सिंगापूरमध्ये. भरभराट त्यांची होती, तुमची नाही होते. असो, आज इथेच थांबतो. धन्यवाद.